नाशिक रोड प्रभाग समितीची सभापती निवडणूक मागील आठवड्यात झाली. यात सभापती नगरसेविका जयश्री खर्जूल यांची बिनविरोध निवड झाली होती. जयश्री खर्जूल यांनी मंगळवारी नाशिक रोड विभागीय कार्यालयात सभापती पदाचे सूत्र स्वीकारले असून यावेळी नाशिक रोडच्या प्रभाग सभापती जयश्री खर्जूल यांनी अधिक माहिती दिली. मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे तसेच खासदार संजय राऊत साहेब, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी तसेच सन्माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे, जिल्हा प्रमुख विजयाप्पा करंजकर तसेच बबननाना घोलप व आपल्या पक्षाचे विरोधी पक्षनेते अजयदादा बोरस्ते, गटनेता विलासअण्णा शिंदे, बडगुजर भाऊ यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज जो मला सभापतीचा मान मिळाला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसेच आपले मनपाचे सन्माननीय सर्व सदस्य तसेच कर्मचारी व अधिकारी यांना सोबत घेऊन मी संपूर्ण नाशिक रोड प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करेल. तसेच आपल्या उड्डाणपुलाचं सुशोभीकरणाचं काम करण्याचाही मी प्रयत्न करेल. तसेच आपल्या विभागीय आयुक्त आहे, 5 जिल्ह्याचं जे विभागीय कार्यालय त्याचा जो रस्ता आहे त्या रस्ता जर आपल्या महापालिकेने जर वर्ज केला तर त्या रस्त्याची तो रस्ता व्यवस्थित करून जे आपल्या सामान्य नागरिकांना तिथं येण्या जाण्यासाठी जो त्रास होतो तो त्रास कमी होईल. तसेच बिटको हॉस्पिटल जे आहे ते खाजगीकरण करण्याचा जो मानस आहे यांचा महापालिकेचा, तर मी ते खाजगीकरण होऊन देणार नाही, बिटको हॉस्पिटलचं खाजगीकरण होऊन देणार नाही. तसेच आपल्या नाशिक रोडच्या जे आरोग्याचा जो प्रश्न आहे ते म्हणजे पाणी आणि अतिशय दूषित पाणी येत असतं आपल्या नाशिक रोडला. तर ते जे आपल्या इकडं पंपिंग स्टेशन आहे त्या पंपिंग स्टेशनच्या पाण्याचं जे फिल्टर प्लॅन आहे त्याची जर क्षमता जर वाढवली तर आपल्या जे नागरिकांचा जो आरोग्याचा प्रश्न आहे तो सुरळीत होईल. आम्ही सर्व सदस्य नगरसेवक आयुक्तांची भेट घेऊन या पाणी प्रश्नावर काहीतरी तोडगा काढून लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावणार आहोत. जय हिंद. महापालिकेच्या वतीनं विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर, भुयारी गटार अभियंता राजेंद्र पालवे, बांधकाम उपअभियंता निलेश साळी, माजी महापौर नयना घोलप, नगरसेवक जगदीश पवार, सुनील गोडसे, शिवसेनेच्या वतीनं महानगरप्रमुख सचिन मराठे, उत्तमराव कोठोळे, श्याम खोले, नितीन चिडे, गोरख खर्जूल, शिवा तकाटे हे उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.